डॅड स्वानंदीचा फोन आहे. फोन उचल. घे फोन उचल. हा, फोन स्पीकरवर ठेव. आम्हाला कळू दे स्वानंदी कुठे लपली येते. घे फोन, घे, उचल. मणी, फोन लवकर उचल, कट व्हायच्या आधी. खरे मणी, भीती वाटते. स्वानंदीने फोन उचलला तर आम्हाला कळेल तुमचा प्लान नेमका काय होता ते. फोन उचल, फोन उचल. सुचित्रा, शांत व्हा जरा. मणी, समजा माझ्या लक्षात आलं की ह्याच्या मागे तू आहेस, तर याद राख मी काय करू शकतो ते. उचल फोन, उचल, उचल. हेलो हेलो, हाँ साहब, कौन बोल रहा है? आप कौन? हाँ हाँ, हम रामू तिवारी बोल रहा हूँ, रिक्शा वाला. वो का है, ये फोन हमें रास्ते में मिला था तो हमने आपको फोन कर दिया. वो लास्ट डायल में आपका ही नंबर था ना, इसलिए फोन कर दिया. आपको फोन चाहिए तो आके लेके जाओ. हाँ हाँ दादा, मैं आता हूँ. कहाँ आना है? मीरा रोड. हाँ, मीरा रोड आ जाइए. हाँ मैं आता हूँ. हाँ, जल्दी आइए, जल्दी आइए. हाँ. अहो वहिनी, काय करताय तुम्ही? अहो तुम्ही असा अचानक मणी सरांना कशाला फोन लावला? म्हणजे मला सांगा, मणी सर आता कुठे आहेत? सरपोतदारांच्या घरी. बरोबर. मग आता ती सगळी मंडळी त्यांच्या आजूबाजूला असतील. सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. मी इथून पुढे माझ्या फोनवरनं त्यांना फोन नाही लावणार. जर कोणाला कळलं की मणी सर तुमच्या संपर्कात आहेत तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सॉरी, चूक झाली माझी. यापुढे मी माझ्या नंबरवरनं त्यांना फोन नाही करणार. हां, तुम्हाला जर मणी सरांशी बोलायचं असेल ना तर मला सांगा, मी फोन करून देतो. चालेल, मी तुम्हालाच सांगेन फोन लावायला. मी माझ्या फोनवरनं नाही लावणार. हे घ्या, मी जातो आता. इतकी लोक होती, आपल्या सगळ्यांच्या समोर स्वानंदीला अँब्युलन्स मधनं घेऊन गेले. मग ती अँब्युलन्स मधनं पळून कशी काय गेली? मी पण तोच विचार करतोय. म्हणजे अशा कशा निघून गेल्या त्या? त्यांनी स्वानंदीला नाही, एका चांगल्या संधीला जाऊ दिलाय. स्वानंदीला अर्जुन पासून दूर करण्याचा आमचा डाव त्यामुळे उधळला गेलाय. मूर्ख लोक त्या अँब्युलन्स मधले एका मुलीला ताब्यात नाही ठेवू शकले. तुझं लक्ष कुठे होतं? तू बघितलंस ना तिच्या डोक्यावर काय परिणाम झाला होता ते? ती कशी वागत होती ते? झाली माझी चूक. पण आता स्वानंदी कुठे असतील, कशा असतील? स्वानंदी तर पळून गेली, पण नीलम नीलम कुठे? आई खालीच होती ना, ॲम्ब्युलन्सच्या तिथे उभी होती. तुम्ही सगळेच आपण होतो ना तिथे. आई, नीलम, नीलम. काय झालं साहेब? तू नीलमला बंगल्यातून बाहेर जाताना बघितलंस का? हो साहेब, स्वानंदी मॅडमला घ्यायला ना ॲम्ब्युलन्स आली होती, तेव्हा त्या तिथेच उभ्या होत्या रडत रडत. आणि जेव्हा ॲम्ब्युलन्स घेऊन स्वानंदी मॅमला बाहेर गेली तेव्हा त्या ॲम्ब्युलन्स पाठी धावत धावत गेल्या आणि स्वानंदी मॅमना सोडा अशा म्हणत होत्या. तेव्हा ज्या गेल्या त्या आल्याच नाहीत. मी तेव्हापासून गेटवरच आहे, ड्युटी करतोय. बरं ठीक आहे, नीलम परत आली की आम्हाला कळव. जा तू. हो ठीक आहे साहेब. काय स्वानंदी? तुम्ही द्या इथे या आणि बसा. अगं पण काय आई, ते सगळं कशासाठी केलं? तुम्ही बसा आधी, सांगते. हो, काय करते हे सगळं तू? हे गरम पाणी आहे, यात तुम्ही पाय टाका.
कशासाठी? मी आधी पाय टाका म्हणाले ना, मग सांगते. तू वेडी आहेस का? मी वेडी नाहीये, तुम्ही आधी पाय टाका. टाका म्हटलं ना. द्या. ए मी ठेवते. बरं वाटतंय? म्हणूनच म्हणाले गरम पाण्यात पाय टाका, म्हणजे बरं वाटेल. मॅडम, मी प्रेग्नेंट असताना 9 महिने तुम्ही माझी काळजी घेतली. आता मला तुमची काळजी घ्यायची आहे. प्लीज मला ही जबाबदारी पार पाडू द्या. माझी आई गेल्यावर तुम्हीच माझी आई झालात. मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवताय हे कळल्यावर गाडीच्या मागे धावलात तुम्ही आणि पडलात. खूप लागलं ना तुम्हाला? माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी तुमचे पाय चेपून देते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही, नको. बरं वाटतंय मला हे. पाय वगैरे चेपू नको. मी काय करायला हवं होतं स्वानंदी? ते तुला ॲम्ब्युलन्स मध्ये घालून घेऊन जात होते. माझ्याने नाही राहुल, आणि मी ॲम्ब्युलन्सच्या मागे धावत सुटले. तुला जर का त्याने हॉस्पिटलमध्ये नेलं असतं ना स्वानंदी, तर मी तुला परत कधीच आणू शकले नसते ग. ह्या समाजात माणसाच्या माथ्यावर एकदा थप्पा लागला ना की तो माथे फिरू आहे, वेडा आहे. ह्या समाज त्याला जगू देत नाही. त्याच्याकडे नेहमी संशयाने बघतो किंवा त्याला जज करतो आणि त्याचं जगणं हराम करून टाकतो. मला तुला जाऊ द्यायची नव्हती. सरपोतदारांच्या फॅमिलीने तर व्यवस्थित प्लॅन केला होता तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचा, पण मला तो प्लॅन सक्सेस होऊ द्यायचा नव्हता. तू आणि मणी, तुमच्यासाठी मी जीव देऊ शकते. ॲम्ब्युलन्सच्या मागे पळणं म्हणजे काहीच नाही ना. वेडाबाई, तू आणि मणी माझी दुनिया आहे, जग आहे माझं. मणी सर ठीक असतील ना मॅडम? देवी आईवर विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. माझं चुकलं. मी स्वानंदी गेली म्हणून इतका धसका घेतला की आई परत घरात आलीच नाही हे लक्षातच नाही आलं माझ्या. हे मणी, बंद करी नाटक. मला माहितीये डॅड, मला पूर्ण खात्री आहे याचा, त्या वॉर्डनचा आणि स्वानंदीचा प्लान आहे अर्जुनला आपल्यापासून लांब करण्याचा. खरं बोल. माझा प्लॅन? आमचा? तुझे तू काय बोलतोय कळतंय का तुला? मुळात स्वानंदीपासून त्यांचं बाळ दूर करण्याचा प्लॅन तुमचा होता. तुम्ही जगाला ओरडून सांगितलं की स्वानंदीचं बाळ मेलेलं आहे, आणि आता जे बाळ आहे ते तुझं आणि संचिताचं आहे. तुम्ही सांगितलं ना जगाला, आणि तुमचा प्लॅन झाला सक्सेसफुल. आज आमचं बाळ तुमच्याकडे आहे आणि तू आम्हाला दोष देतोय. मुळात इथे बाळाचाही संबंध नाही सुजित. माझी आई, माझी बायको सापडत नाही तो विषय चाललाय. बाळाचा संबंध आहे म्हणी. तुम्हा तिघांना बाळाला आमच्यापासून लांब न्यायचंय म्हणून चाललंय हे सगळं. स्वानंदी बाळाला चोरण्याचा प्रयत्न करते आणि तुझी आई मदत करते तिला. सांभाळायचं असेल तर तुझ्या बायकोला आणि तुझ्या आईला सांभाळ. तोंड सांभाळून बोला. नाही सांभाळणार, काय करणार आहेस? चोर चोर काय बोलतोय तू स्वानंदीला? आणि हा इथे अर्जुन सुखरूप आहे, सुरक्षित आहे. धोका माझ्या बायकोला, माझ्या आईला आहे. कुठे गेले माझं मलाही कळत नाहीये कुठल्या परिस्थितीत आहे, आणि तू मला दोष देतोय. स्वानंदी अँब्युलन्स मधून पळून गेला हे सांगायला कोण आलं मला? तुम्ही आलात ना. स्वानंदीच्या किंकाळ्या मला सहन नाही झाल्या. मी आउट हाऊस मध्ये जाऊन बसलो होतो आणि तुम्ही मला दोष देताय. म्हणी, भोळेपणाचं नाटक बंद कर. मला पूर्ण खात्री आहे हा प्लॅन तू केलास त्या दोघींबरोबर.
म्हणे खरंच सांग, नाटकं बंद कर, मान्य कर, कबूल कर, हा प्लॅन तुझा होता. सुजित, आता उलट मला खात्री पडते हा प्लॅन तुझा, ह्यांचा, तुम्हा सगळ्यांचा प्लॅन होता. स्वानंदी आउट हाऊस मध्ये व्यवस्थित होत्या, आम्ही बाहेर जाईपर्यंत व्यवस्थित होत्या. मग इथे बंगल्यावर आल्यावर अचानक वेड्यासारखं का करायला लागल्या त्या? याची काय गॅरंटी तुम्ही त्यांना काही खाऊ पिऊ घातलं नाही? आणि कोणीही फोन न करता अचानक अँब्युलन्स कशी आली त्यांना न्यायला? ए बास, आता तुझ्यावर गोष्टी उलटतात. बास बास, शांत राहा. ही भांडायची वेळ नाहीये. आत्ताच्या ह्या घडीला नीलम आणि स्वानंदीला शोधणं हे महत्वाचं आहे. आम्हा मी पोलिसांनाच फोन करतो. नमस्कार, खासदार भालचंद्र सरपोतदार बोलतोय. आत्ताच्या आत्ता तुम्ही आमच्या घरी या. हो, आत्ता. तुम्ही दोघंही जरा शांत राहा. पोलीस इथे येईस्तोवर आपल्याला त्यांची वाट बघावी लागेल. हे पोलीस कसे आले नाहीत अजून? पुढच्या 5 मिनिटात आले नाही ना, कमिशनर साहेबांना फोन करेन मी. जैन साहेब. जैन, या. तुम्हाला इथे यायला एवढा वेळ लागतो? पोलीस स्टेशन तुमचं जवळच आहे ना? सॉरी साहेब, पण तुमचा जेव्हा फोन आला होता तेव्हा नुकते डीसीपी साहेब आले होते आणि रिपोर्टिंग सुरू होतं, म्हणून ते संपवून यायला वेळ लागला. पण काय झालं साहेब? याला अटक करा. 3rd डिग्री द्या त्याला आणि त्याच्याकडनं सगळं सत्य बाहेर काढा. स्वतःच्या आईला आणि बायकोला लपवलंय त्याने. आमच्या अर्जुनला आमच्यापासून लांब नेण्याचा प्लॅन आहे त्याचा. करा त्याला अटक. मी नाही, यांनी लपवलंय. शांत राहा जरा. म्हणे इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला इत्थंभूत माहिती देतो मी. तुम्ही स्वानंदीला ओळखताच. मणीची बायको आहे ती. तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. ती आमच्या अर्जुनला स्वतःचा मुलगा मानते. सकाळी आमच्या घरात कार्यक्रम होता. आमच्या अर्जुनची शांत होती. ही स्वानंदी कुठून तरी आली आणि एकदम ओरडायलाच लागली, व्हायलंट झाली. अहो, काठीनं अर्जुनला मारायला निघाली होती ती. कसं बसं आम्ही तिला थांबवलं. मेंटल हॉस्पिटल मधनं अँब्युलन्स मागवली. अँब्युलन्स मधनं स्वानंदीला ते घेऊन जात होते. मध्ये रस्त्यातच उतरून पळून गेली ती. अहो, ती हॉस्पिटल पर्यंत पोहोचलीच नाहीये. तिच्यापासून सामान्य माणसांना धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही काहीही करा, त्या स्वानंदीला पकडा आणि त्याला मेंटल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करा. ओके, ठीक आहे साहेब, आम्ही त्यांना नक्कीच शोधू. पण मला वाटतं सुजित साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मणीची देखील चौकशी करावी लागेल. एक्झॅक्टली. कारण त्यातून जी माहिती मिळेल ती स्वानंदीला शोधायला उपयोगी पडेल. ठीक आहे, तुम्ही मणीला वरती घेऊन जा आणि त्याची चौकशी करा. तोपर्यंत आम्ही इथे वाट बघतो. पण इन्स्पेक्टर साहेब, फक्त माझी चौकशी का, यांची का नाही? मणी, प्लीज. चला. डॅड, मला पूर्ण खात्री आहे मणी आहे ना, मणी खोटं बोलतोय आपल्यासोबत. ह्यानेच प्लॅन केलेला असणार. सुजितराव, शांत राहा. सत्य काय आहे हे आपल्याला कळेल लवकरच. शांत बसा. बस.
म्हणी स्वानंदी कुठे आहे? तू तिला कुठे लपवलंयस? सर काय बोलताय? लपवलं? सर स्वानंदीला जेव्हा ॲम्ब्युलन्स मधून घेऊन चालले होते तेव्हा मी होतो इथे बंगल्यावर. नंतर मी आउट हाऊस मध्ये गेलो. स्वानंदी ॲम्ब्युलन्स मधून पळून गेली हे सुद्धा मला साहेबांनी सांगितलं. मी कसा लपवणार आहे? तुझा फोन बघू. फोन कशासाठी? आणि प्रश्न आम्ही विचारणार, तू नाही. फोन दाखव. आणि स्वानंदीला असं वाटतं की अर्जुन तिचा मुलगा आहे. तुलाही तसंच वाटतं का? म्हणे मी काय विचारतोय, तुलाही तसंच वाटतं का? नाही, म्हणजे अर्जुन आमचा मुलगा नाहीच आहे. मला का वाटेल ना तसं? स्वानंदीचा गैरसमज झाला होता. सुरुवातीला माझा विश्वास नाही बसला, पण हळूहळू मला जाणवायला लागलं की खरंच स्वानंदीच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांचं वागणं बोलणं जरा विचित्र झालं होतं. स्वानंदी अर्जुनलाच स्वतःचं मूल समजायला लागल्या होत्या. स्वानंदी तुझी बायको ना रे? हो हो. मग तू लगेच कसा काय तयार झालास तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला? मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करणाऱ्या सरपोतदार साहेबांचा राग नाही आला तुला? आला ना, राग आला ना सर. पण सर माझी बायको आहे ती. जर त्यांना खरंच वेळ लागलाय आणि त्यांच्यावर जर उपचार होऊन त्या बऱ्या होणार असतील तर सर त्यांच्यावर ट्रीटमेंट होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं. म्हणून मी त्यांना घेऊन जायला विरोध नाही केला. आणि मला त्यांचं ओरडणं, त्यांच्या त्या किंकाळ्या मला सहन झाल्या नाही. मी आउट हाऊस मध्ये निघून गेलो. मला हे मान्य आहे की स्वानंदीचं वागणं बोलणं बदललं होतं. त्या रूम मध्ये सुद्धा घराला आग लागली, घरात पूर आला, माझ्या आईला सुद्धा आग लागली असं ओरडत बाहेर पळाल्या होत्या त्या. हे तू हे मान्य केलेलंस की तिला वेळ लागलाय. पण जर तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि हे लोकांना कळलं किंवा आपल्याला सारखं सारखं जावं लागलं, ह्या सगळ्या गोष्टीला तू घाबरलास आणि तिला अर्ध्या रस्त्यातून तू गायब केलास, बरोबर ना? आणि मग कुठे लपून ठेवलंयस? सरपोतदार साहेबांचा दबाव म्हणून तुम्ही आता खोटी स्टोरी बनवून मला अडकवण्याचा प्रयत्न करताय ना? साहेब एक लक्षात घ्या, साहेबांनी तुम्हाला सांगितलं नाही पण फक्त स्वानंदी गायब नाहीये, माझी आई सुद्धा गायब आहे. स्वानंदी माझं आयुष्य आहे, माझी आई माझं आयुष्य आहे, माझं जग आहे त्या दोघी. त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो, कसलाही त्रास सहन करू शकतो. आणि स्वानंदीवर ट्रीटमेंट व्हावी ही माझी पण इच्छा आहेच ना. साहेब मी एवढंच म्हणेन, माझ्यावर संशय घेण्याऐवजी तुम्ही माझ्या आईला, माझ्या बायकोला शोधा, तुम्ही कुठे असतील त्या. मी हात जोडून विनंती करतो. सुजित्रा, तनिषा, तुम्हाला एक प्रश्न विचारू, मला खरं खरं उत्तर द्याल? हो काका. येस डॅड. स्वानंदी पळून जाण्यात तुमचा तर हात नाहीये ना? नाही म्हणजे तिला पळून जाण्यासाठी तुम्ही मदत केली आहे, पण आळ मात्र तुम्ही मणीवर घेताय असं तर नाहीये ना?
स्वानंदी कुठे कुठे लपून ठेवली तिला तुम्ही? काका तुम्ही आमच्यावर संशय घेताय? डॅड, आम्हाला खरंच काही माहित नाहीये आणि मी काय हेल्प करू त्या स्वानंदीला? मला स्वतःला ती वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये हवी आहे. खरंच डॅड, आम्हाला काहीच माहित नाही स्वानंदी कुठे. नक्की? हो काका. प्लीज ट्रस्ट अस. चला. गणपती बाप्पा, तुझे मानावे तितके आभार कमीच आहेत. तू नेहमी आमच्यावर कृपा करत आलायस. पण तुला सांगू, या वेळेला खरंच मला मनापासून वाटतंय की माझं बाळ, माझा अर्जुन लवकरात लवकर माझ्याजवळ परत येणार आहे. मला माहिती आहे मी आत्ता त्याच्यापासून लांब आहे, पण तो लवकरच माझ्याजवळ परत येईल. आणि मला हेही माहिती आहे की या सगळ्या मागे तू आहेस आणि तू लवकरच आमची भेट घडवून आणशील. तुला एक विनंती आहे. मणी सर आमच्यापासून लांब तिथे आउट हाऊस मध्ये एकटेच राहत आहेत. ते कसे आहेत, त्यांच्यासोबत काय घडतंय, आम्हाला याची काहीच कल्पना नाहीये. तू फक्त मणी सरांचं रक्षण कर. त्यांना काही होऊ देऊ नकोस आणि आमचं कुटुंब एकदा परत एकत्र आण. प्लीज बाप्पा, एवढं कर आमच्यासाठी. बाप्पा, मी, मणी, स्वानंदी, अर्जुन परत एकदा एकत्र आणा आम्हा सगळ्यांना.